तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरारी 2021 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या आपल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका वेगळ्या उपक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। मी सुनील हरिणखेडे, विषय सहाय्यक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजेच डाएट गोंदिया। तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आपली पुढच्या महिन्यामध्ये इयत्ता 5वी आणि 8व्या वर्गाची सत्र 2021 या वर्षासाठीची शिष्यवृत्ती परीक्षा आपण फेस करणार आहोत। तर त्या संदर्भाने निश्चितच तुमची तयारी सुरू असेल। भरारी या उपक्रमांतर्गत आपण प्रयोग करतच आहोत, वेगवेगळे तुम्हाला प्रॅक्टिस होत आहे, सराव देत आहात। तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुम्हाला ह्या येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा सुद्धा देतो। तर आपला आहे भाषा मराठी, यामध्ये आज आपण बघणार आहोत वाक्यांचे प्रकार, वाक्य आणि वाक्यांचे प्रकार। पण विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा म्हणजे सुरुवातीला वर्णविचार बघितला, त्यानंतर वर्ण आणि वर्णमाला। म्हणजे मी हे का सांगतो, तुम्हाला एक रिवाइज व्हावं आणि तुम्ही काय शिकले, कारण की आपल्याला जोपर्यंत बेस मजबूत होत नाही तोपर्यंत आपण नेक्स्ट वाढू शकत नाही। त्यामुळे वर्ण आणि वर्णमाला, वर्णविचार हे आपण बघितलेलं आहे। त्याचप्रमाणे मराठीतील मुळाक्षरे यांचा सुद्धा अभ्यास आपण मागच्या आपल्या तासिकांमध्ये केलेला आहे। मराठीमध्ये वर्णांची उच्चारस्थाने, मग जोडाक्षरे कशी तयार होतात, दंत, तालव्य, कंठे, ओष्ठे हे जे उच्चारस्थाने आहेत ती कोणती आहेत, ती पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ बघा, तुमच्याकडे ज्या नोट्स असतील, गाईड्स असतील त्या बघा, तिथून तुम्ही एकदा पुन्हा माहिती करून घ्या। वर्णरचना, जसा नुसतं आपण सर्व जरी म्हटला तर स अधिक अ अधिक र अधिक व अधिक अ, म्हणजेच जेव्हापर्यंत ह्या व्यंजनांना स्वर लागत नाही तोपर्यंत तो पूर्ण होत नाही। तर अशा प्रकारे त्यांची वर्णरचना काय असते हे सुद्धा आपण बघितलेली आहे। संधी, संधींचे प्रकार बघितलं, कोणती, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि मराठीमधल्या पररूप आणि पूर्वरूप संधी ह्या सुद्धा आपण आपल्या तासिकांमध्ये बघितलेल्या आहेत। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा नुकतीच मागच्या महिन्याची तासिका झाली मराठीची, त्यामध्ये प्रयोग म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखाद्या वाक्यात तिन्हीचा विचार करतो, तीन म्हणजेच कर्ता, कर्म आणि क्रियापद, त्यातील असलेला जो संबंध सांगतो यालाच प्रयोग म्हणतात। मागच्या तासिकेत आपण पूर्ण या विषयावर बोललेलो आहे। ठीक आहे, तर या प्रकारे आपण सगळ्या गोष्टींचा सराव घेतलेला आहे। यानंतर म्हणजेच काय होते, वाक्यात क्रियापदाच्या कर्त्याशी व कर्माशी लिंगवचन पुरुष या बाबतीत जो संबंध असतो त्याला प्रयोग म्हणतात। म्हणजे आपण कर्त्याचा समजा लिंग बदलवला, वचन बदलला किंवा पुरुष बदलला आणि तो बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग। मग हाच प्रयोग आपण कर्मावर केला, कर्ताचे लिंग वचन बदलला आणि जर क्रियापद बदलत असेल तर कर्मणी प्रयोग होतो। भावे प्रयोगामध्ये तुम्ही कोणतेच इकडे एक्सपेरिमेंट करा, तिथे काहीच बदल होत नाही। तर ह्या सगळ्या अशा गोष्टींना आपण काय म्हणतो, प्रयोग म्हणतो। प्रयोगाचे प्रकार पाहिला आपण, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग पाहिला। तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या तासिकांमध्ये सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे। आज आपण आपला नवीन टॉपिक घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे वाक्य व वाक्य प्रकार। बघा, इंग्रजीमध्ये त्याला सेंटेन्स म्हणतात आणि टाइप्स ऑफ सेंटेन्सेस। ओके, ते आपण बघणार आहोत। सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, वाक्य म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे, कारण की जोपर्यंत मला वाक्य म्हणजे काय हे माहीत नाही तोपर्यंत मी त्यांचे प्रकार जाणून घेऊन काय करणार आहे। तर तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे। तर कारण की तुम्ही 8व्या वर्गापर्यंत आलेले आहात, वाक्य म्हणजे काय, तर हे जे आपण बोलतो ना हे सगळे वाक्यामध्येच बोलत असतो। वाक्यां मग परिच्छेद होतो, संवाद होतो की नाही। तर पूर्ण म्हणजेच अर्थपूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा जेव्हा समूह त्याला वाक्य म्हणतात। म्हणजे शब्दांचा समूह असतो पण तो अर्थपूर्ण, त्याच्याने एक अर्थ निघतो, परफेक्ट मिनिंग निघते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, वाक्य असे म्हणतो। उदाहरणार्थ, अशोक जेवण करतो, तुझे नाव काय आहे, मी गावाला जाणार नाही, हे सगळे वाक्य आहेत। बघा इथे पहिल्यामध्ये बघा तुम्ही, अशोक जेवण करतो यामध्ये 3 शब्द आहेत, अशोक जेवण करतो। यामध्ये खाली दुसऱ्या वाक्यात बघा, तुझे नाव काय आहे, 4 शब्द आहेत, मी गावाला जाणार नाही 5 शब्द आहेत। पण हे शब्द एका विशिष्ट क्रमामध्ये आहेत आणि त्यामुळे आपल्याला अर्थबोध होतो, म्हणून याला आपण वाक्य असे म्हणतो।
मग ह्या वाक्यांचे प्रकार काय आहेत, कोणते आहेत ते आपण बघूया. वाक्यांचे प्रकार बघा, आपण इथे 3 प्रकारे त्यांचे गट केल्याचे तुम्हाला दिसत असेल. 3 रंग दिसत आहेत. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. हे एक प्रकारचे 5 प्रकार आहेत वाक्यांचे. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य हे 4 प्रकार आहेत. आणि केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि शेवटचं संयुक्त वाक्य. तर बघा, पहिल्यामध्ये 5 प्रकार आहेत, दुसऱ्या प्रकारामध्ये 4 भागांमध्ये वाक्य प्रकार आहेत आणि तिसऱ्यामध्ये 3 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण विचार करतो की 5, 4 आणि 3 या प्रकारे आपण त्यांचे गट केलेले आहेत ना, मग हे कशा प्रकारे असतील, यांचा काय डिटेल्स असेल ते आपण सगळे ह्या तासिकेमध्ये बघणार आहोत. विधानार्थी म्हणतो तर का बरं विधानार्थी, प्रश्नार्थी का असेल, उद्गारार्थी का असेल, आणि मला वाटते तुम्हाला काही प्रमाणात कल्पना सुद्धा आलेली आहे. ज्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत त्यांच्यासाठी रिव्हिजन असेल आणि ज्यांना ह्या माहीत नाही त्यांच्यासाठी आपण ह्या गोष्टी शिकून घेणार आहोत. ठीक आहे, चला. वाक्याच्या अर्थाच्या अनुरोधाने पुढील प्रकार बघा. वाक्याचा जो अर्थ असतो ना, त्या संदर्भाने कोणते प्रकार पडतात, तर हे प्रकार आहेत. विधानार्थी वाक्य जे आपण पहिले 5 पाहिलं ना, ते वाक्याच्या अर्थाच्या अनुरोधाने पडलेला प्रकार आहे. तर त्यामधील आपण पहिला पाहूया विधानार्थी वाक्य. विधान, ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. बस तिथे एक स्टेटमेंट असतो, त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, माझे नाव सुनील आहे. बस एक विधान आहे, माझे नाव सुनील आहे. मी शाळेत जातो. ही माझी पुस्तक आहे. या प्रकारे हे जे 3 वाक्य आहेत हे विधानार्थी वाक्य आहेत. इथे एक स्टेटमेंट दिलेला आहे, बस त्यामुळे यांना आपण विधानार्थी वाक्य म्हणतो. आणि विधानार्थी का, तर अर्थाच्या अनुरोधाने. इथे विधानाचा अर्थ, विधानाचा बोध होतो. इथे फक्त विधान आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो बघा, इथे काय आहे, ज्या वाक्यामध्ये प्रश्न, फक्त प्रश्न विचारलेला आहे त्याला प्रश्नार्थी वाक्य. मग प्रश्नार्थी वाक्य ओळखण्यासाठी आपल्याला तिथे सिम्बॉल असतो, प्रश्नार्थक चिन्ह बघा ह्या वाक्यामध्ये दिसेल. उदाहरणार्थ बघूया आपण. तुझे नाव काय आहे. बघा, तुझे नाव काय आणि आहेच्या नंतर आपण क्वेश्चन मार्क दिलेला आहे ना, प्रश्नार्थक चिन्ह. म्हणजे इथे आपल्याला जेव्हा आपण हे वाक्य बोलतो तर समोरच्याकडून आपल्याला उत्तर अपेक्षित असतात. तुझे नाव काय आहे, नाही माझे नाव गणेश आहे. तुझे नाव काय आहे, नाही माझे नाव मोहम्मद आहे. म्हणजे या प्रकारे आपण जेव्हा विचारतो तर समोरचा आपल्याला रिस्पॉन्स देतो, उत्तर देतो. पण हे काय आहे, ते एक वाक्यच आहेत ना, तुझे नाव काय आहे. तर यांना म्हणतो आपण प्रश्नार्थी वाक्य. तू कुठे जातोस, तुझे नाव काय आहे, ही पुस्तक कोणाची आहे. बघा, मगाशी वाक्य होता की ही माझी पुस्तक आहे, तो स्टेटमेंट होता, विधानार्थी वाक्य. पण इथे आपण काय म्हणत आहोत, ही पुस्तक कोणाची आहे, प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आता उद्गारार्थी. उद्गार म्हणजे एकदम आपल्या मनातून काहीतरी असं अचानक भावना निघतात, उद्गार निघतात आणि जेव्हा वाक्य होतं त्याला उद्गारार्थी वाक्य. बघा, ज्या वाक्यातून भावनेचा उद्गार व्यक्त झालेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. मग भावना कोणती, आनंद असू शकते, तुम्हाला दुःख होऊ शकते, राग येऊ शकते, बरोबर आहे का नाही. आनंद झाला म्हणजे अरे वा किती मजा आली, दुःख झाला म्हणजे अरे असं व्हायला नको पाहिजे होतं. म्हणजे जेव्हा आपण अरे, अरे वा, छान हे जे म्हणतो ना, ते उद्गार आहेत, हे भावना आहेत, इमोशन्स आहेत. आणि हे जेव्हा व्यक्त झालेली असते एखाद्या सेंटेन्समध्ये त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, अरे रे केवढा मोठा साप हा. बघा इथे अरे रे केवढा मोठा साप हा. जेव्हा आपल्या समोर अचानक साप आला तर आपल्या मनातून असा आपण विचार करतो का, आता साप दिसल्यावर मी असे म्हणणार अरे रे केवढा मोठा साप हा, असे आपण म्हणतो का, नाही. जस्ट साप दिसला, एकदम भावना आपल्या मनातून अरे वा केवढा मोठा साप. तर या प्रकारचे जे वाक्य असतात त्यांना आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. अय्या किती छान चहा. म्हणजे बघा, तो चहा घेताना अचानक आपल्या मनातून भाव व्यक्त होतो आणि आपण बोलतो, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यांना आपण उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. आता बघा होकारार्थी. निश्चितच इथे होकार असेल,
जेव्हा विधानात होकार असतो त्याला होकारार्थी किंवा करणरूपी वाक्य सुद्धा म्हणतात. होकारार्थी, हा इथे आपण एखाद्याला होकार देतो ना, म्हणजे इथे नकार नसतोच, सरळ सरळ होकारार्थी म्हणजे इथे नकार नसतो, त्याला आपण होकारार्थी वाक्य. बघा, भारताचा विजय झाला, आज 2020 मॅच आहे की नाही, तर आज आणि आपण बघा मागच्या याच्यात 3 टेस्ट जिंकलेलो आहेत इंडिया आणि इंग्लंड 1 हरलेला आहे. तर भारताचा विजय झाला, इथे मी होकार सांगितलेला आहे, म्हणजे मी काही निगेटिव्ह बोललो का? नाही, भारताचा विजय झाला, ती सुंदर मुलगी आहे, हे होकारार्थी वाक्य आहेत. इथे आपण त्यांच्याविषयी निगेटिव्ह नाही बोलला. आता बघा ह्याच वाक्यांना आपण नकारार्थी कसे करू ते बघणार आहोत. तर हा आहे होकारार्थी वाक्य. म्हणजेच आपण अगोदर काय पाहिला? विधानार्थी, उद्गारार्थी आणि होकारार्थी, आणि याच्यातला प्रकार एक नकारार्थी वाक्य. जेव्हा विधानात नकार असतो, जेव्हा विधानामध्ये नकार असतो त्याला नकारार्थी किंवा अकरणरूपी वाक्य असे म्हणतात. म्हणजे इथे आपण रिस्पॉन्स देतो किंवा बोलताना निगेटिव्हली बोलतो, त्याला म्हणतात नकारार्थी वाक्य. बघा, भारताचा पराजय झाला नाही, म्हणजे बघा मगाशी काय होता वाक्य? भारताचा विजय झाला, म्हणजे भारताचा पराजय झाला नाही. तर इथे जो नाही नावाचा जो शब्द आहे, कोणता? नाही, हा दाखवतो नकार. काय दाखवतो? नकार. म्हणून याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. ती कुरूप मुलगी नाही, ती मुलगी कुरूप नाही किंवा कुरूप मुलगी, ती मुलगी कुरूप नाही. म्हणजेच बघा, आपण जेव्हा म्हणतो की ते पाणी स्वच्छ नाही, म्हणजेच एक आपल्याला बोध होते की ते पाणी गढूळ असेल, घाणेरडं असेल. म्हणजे जेव्हा मी नाही म्हटलं तर निगेटिव्ह, तर आपण पॉझिटिव्हली जेव्हा विचार करतो तर तोच आहे नकारार्थी आणि होकारार्थी वाक्य. तर इथे जे 2 वाक्य आहेत नाही नाही, तर हे शब्द दाखवतात की नकारार्थी वाक्य. बघा, होकारार्थी व नकारार्थी यांचे रूपांतर कसे झाले आहे बघा. भारताचा विजय झाला, भारताचा पराजय झाला नाही. म्हणजे बघा, इकडे मी काय म्हणतो? भारताचा विजय झाला, पण मला नकारात्मक दृष्ट्या सांगायचं आहे तर भारताचा पराजय झाला नाही, म्हणजेच विजय झाला. तर बघा, इथे पहिल्यामध्ये होकारार्थी वाक्य आणि दुसऱ्यामध्ये नकारार्थी. ती सुंदर मुलगी आहे, म्हणजेच ती कुरूप मुलगी नाही, ती मुलगी सुंदर आहे, तर ती मुलगी कुरूप नाही. या प्रकारे होकारार्थी इंटू नकारार्थी, म्हणजे आपण त्यांचं चेंज करू शकतो. पण चेंज करताना काय झाला ते आपण बघूयात. होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे रूपांतर बघा कसं झालं आहे. तर क्रियापदामध्ये जर होकार असेल तर तो होकारार्थी असतो, क्रियापदामध्ये नकार असेल, सॉरी इथे मिस्टेक झालेली आहे, हा नकार आहे, हा दुसऱ्या याच्यात नकार, लक्षात ठेवा थोडं. क्रियापदामध्ये नकार आहे तिथे. इथे बघा, भारताचा विजय झाला, भारताचा विजय झाला, आणि इथे नकार, भारताचा पराजय झाला नाही, हा नकार आहे. हा दुसरा जो ब्ल्यू कलरमध्ये वर आहे ना दिसतो, हा तुम्हाला क्रियापदात होकार आणि दुसरीकडे बघा क्रियापदात नकार. तर इथे पहिला वाक्य ग्रीन, भारताचा विजय झाला म्हणजे भारताचा पराजय झाला नाही. ती सुंदर मुलगी आहे म्हणजेच ती कुरूप मुलगी नाही. मला थोडेच पैसे हवेत म्हणजेच मला खूप पैसे नकोत. तर नाही, नाही आणि नकोत यामध्ये आपण क्रियापदाच्या मार्फत नकार दर्शवतो, म्हणून हे निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि इकडे हे होकारार्थी वाक्य. ठीक आहे. तर या प्रकारे आपण होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य जेव्हा आपण बनवतो तर त्याचा अर्थ चेंज होऊ देत नाही. बरोबर आहे ना. म्हणजेच ते काय करतो आपण त्याच्या विरुद्धार्थी शब्द घेऊन टाकतो. बघा इथे होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करताना क्रिया उलट करावी लागते आणि त्यासाठी विरुद्ध शब्दाचा वापर केला जातो. त्यासाठी विरुद्ध शब्दाचा वापर केला जातो. दोन्ही वाक्यांचे परस्परात रूपांतर करताना वाक्याच्या अर्थात बदल करू नये. म्हणजे आपल्याला मिनिंग चेंज करायची नाही आहे, फक्त होकारार्थी चेंज इंटू नकारार्थी या प्रकारे आपल्याला बदल करायचा आहे. आता बघा मी म्हटलं तो झाड खूप उंच आहे, हा झाला होकारार्थी वाक्य. आणि मला नकारार्थी सांगायचं आहे तर तो झाड बुटका नाही म्हणजेच काय आहे, उंच आहे की नाही. बरोबर आहे ना. हां, तर या प्रकारे आपण होकारार्थी वाक्याला नकारार्थीमध्ये बदलतो, नकारार्थी वाक्याला होकारार्थीमध्ये बदलतो, पण अर्थ त्याचा चेंज होऊ देता कामा नये. या प्रकारे हा एक वाक्याचा प्रकार आपण बघितला. यानंतर दुसरा प्रकार बघा, क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार.
मगाशी काय होते, वाक्याच्या अर्थावरून जे आपल्याला बोध होते त्यानुसार आपण प्रकार पाहिला. आता बघा क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे पुढील प्रकार. आता बघा क्रियापदाचे रूप असतात त्यानुसार कोणते कोणते प्रकार पडतात. स्वार्थी वाक्य, बघा वाक्य सुद्धा स्वार्थी असतात. स्वार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसता काळाचा बोध होत असेल, फक्त काळाचा बोध होत असेल टायमिंगचा, तर त्याला किंवा टेन्सचा, तर त्याला आपण स्वार्थी म्हणजे स्वअर्थी वाक्य म्हणतो. काय म्हणतो, स्वार्थी किंवा स्वअर्थी वाक्य म्हणतो. इथे काय होतो, काळाचा बोध होतो. बघा उदाहरण, मोहन शाळेत गेला, पास्ट टेन्स. मोहन शाळेत जाणार, भविष्यकाळ. म्हणजे ह्या दोन्ही वाक्यामध्ये काळाचा बोध झालेला आहे, नुसता काळाचा बोध झालेला आहे, म्हणून याला आपण स्वार्थी वाक्य किंवा स्वअर्थी वाक्य असे म्हणतो. दुसरा प्रकार आज्ञार्थी वाक्य. निश्चितच यामध्ये आज्ञा असेल, बरोबर आहे. तर बघा ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना किंवा उपदेश यांचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. बघा इथे आज्ञा, विनंती, आशीर्वाद, प्रार्थना किंवा उपदेश यांचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, रोज शाळेत जा. इथे काय म्हटलंय, रोज शाळेत जा, म्हणजे हा उपदेश सुद्धा आहे. बघा एखादे तुमच्याकडे सर वगैरे आले आणि त्यांनी म्हटलं की विद्यार्थी मित्रांनो रोज शाळेत जा, तर हा उपदेश आहे, बरोबर आहे का नाही. पप्पानं म्हटलं की किंवा आपल्या मोठ्यांनी जर म्हटलं की रोज शाळेत जा, तरी आज्ञा आहे की नाही. विनंती सुद्धा असू शकते, बाबा तू रोज शाळेत जा, ही विनंती आहे, ठीक आहे. त्यानंतर नियमित अभ्यास करा, उपदेश सुद्धा आहे, आज्ञा आहे. नियमित अभ्यास करा, आज्ञा आहे. विनंती सुद्धा आहे, अरे बाबा नियमित अभ्यास करा तरच तुम्हाला यश मिळेल. ह्या प्रकारचे जे बोध होतात त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, इच्छा, योग्यता, शक्यता या गोष्टींचा बोध होतो त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये इच्छा, योग्यता, शक्यता, पॉसिबिलिटीज, विश, एबिलिटीज या सगळ्या गोष्टींची बोध होत असेल तर त्याला पण विद्यार्थी वाक्य असे म्हणतो. बघा आपण चांगला सराव करावा, आपण चांगला सराव करावा. इथे तुमच्याकडून इच्छा व्यक्त केलेली आहे, बरोबर आहे ना. इथे तुमच्याकडून इच्छा व्यक्त केलेली आहे की तुम्ही नियमित सराव करा. त्यानंतर रस्त्याने चालताना डाव्या बाजूने चालावे. बघा ही तुमच्याकडून इच्छाही केलेली आहे, कर्तव्य सुद्धा आहे. तर ह्या गोष्टी आहेत विद्यार्थी वाक्य. काय आहे, विद्यार्थी वाक्य. त्यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रकार संकेतार्थी वाक्य. निश्चितच इथे एखाद्या संकेताचा आपल्याला बोध होत असेल तर बघा ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून असे केले तर असे होईल. बघा ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला असा जाणवत असेल की असे केले तर असे होईल, अशी अट किंवा संकेत असेल तर त्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे इथे एक अट असते किंवा एक संकेत असतो की जर तुम्ही असे केले तर असं होईल. जर तुम्ही तलावाच्या काठाने चालाल तर तुम्ही पडाल, बरोबर आहे. धोक्याच्या ठिकाणी जर तुम्ही सेल्फी घेतली तर तुम्ही पडाल. म्हणजे इथे एक अट आहे की तुम्ही धोक्याच्या ठिकाणी चालू नका बाबा, चालाल तर असं होईल, असं केलं अमुक केलं तर तमुक होईल. एक संकेत असतो, बरोबर आहे. एक सिम्बॉल असतो की तुम्ही असे करू नका, असे केल्या तर असे होईल. तर ह्या वाक्यांना आपण संकेतार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा जर चांगले प्रयत्न केले तर निश्चितच यश मिळतो. म्हणजे इथे अट आहे चांगल्या प्रयत्न करण्याची. म्हणजेच जर तर मध्ये कसे जर चांगले प्रयत्न केले तर निश्चितच यश मिळतो. म्हणजे इथे अट आहे चांगले प्रयत्न करा अन्यथा तुम्हाला यश मिळणार नाही. सेम तोच तुमच्यासाठी आहे. चांगले सराव करा, चांगले प्रश्न सोडवा तर स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला यश मिळेल. म्हणजे इथे संकेत आहे, एक अट आहे, म्हणून हे वाक्य जर तरच्या स्वरूपात आहेत, म्हणून यांना आपण संकेतार्थी वाक्य असे म्हणतो. जर जूनमध्ये पेरणी केली तरच दिवाळीत पिके कापणीला येतील. बघा इथे शेतकऱ्याला संकेत दिलेला आहे, अट आहे की बाबा तुम्हाला जूनमध्ये पेरणी करावं लागेल तरच तुम्हाला दिवाळीत पिके कापणीला येतील. जर तुम्ही
सप्टेंबरमध्ये कराल कोणतेही पिके तर तुम्हाला म्हणजे दिवाळी केव्हा असतो, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये, तर तेव्हा तुम्हाला पिके कापणीला मिळणार नाही, बरोबर आहे. म्हणून जर जूनमध्ये पेरणी केली तर दिवाळीत पिके कापणीला येतील. तर इथे एक संकेत आहे, अट आहे, म्हणून हे वाक्य संकेतार्थी वाक्य आहेत. ठीक आहे. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाक्यांचा प्रकार समजलेला असेल. आता आपण वाक्यांचा दुसरा प्रकार बघूया. एका वाक्यामध्ये किती विधाने आहेत, एखाद्या वाक्यामध्ये किती विधाने आहेत यावरून वाक्यांचे पुढील प्रकार पडतात. बघा, एखाद्या वाक्यामध्ये किती विधाने आहेत यावरून वाक्याचे प्रकार कोणते कोणते पडतात ते बघूया. आतापर्यंत आपण काय काय बघितला, तर विधानार्थी वाक्य बघितला पहिला प्रकार, ज्यामध्ये वाक्याच्या अर्थाच्या अनुरोधाने पाहिला विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य जिथे प्रश्न असेल, विधानार्थीमध्ये फक्त विधान असेल, त्यानंतर उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, हे प्रकार आपण पाहिला आहे की नाही. आणि यानंतर आपण स्वार्थी वाक्य सुद्धा पाहिला, बरोबर आहे. त्यानंतर आज्ञार्थी वाक्य, स्वार्थी म्हणजे काळाचा बोध, आज्ञा जिथे तुम्हाला उपदेश आज्ञा असेल ते आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर आपण पाहिला विद्यार्थी वाक्य, बरोबर आहे, जिथे इच्छा, योग्यता, शक्यता यांचा बोध असेल तो विद्यार्थी वाक्य. आणि आत्ताच आपण नुकताच पाहिला संकेतार्थी वाक्य, जिथे तुम्हाला एखादी अट असेल, संकेत असेल, जर असे केले तर तसे होईल, तर त्या प्रकारच्या वाक्यांना संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. आता आपण तिसरा प्रकार पाहूया. एका वाक्यामध्ये किती विधाने आहेत त्यावरून वाक्यांचे पुढील प्रकार पडतात. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण वाक्य म्हणतो ना, तर त्यामध्ये विधाने सुद्धा असतात, स्टेटमेंट असतात. मग किती असतात, ते कशा प्रकारे जोडलेले आहेत, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे, सलग आहेत की कशाने तरी जोडलेले आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना, तर तेव्हा त्या विधानांवरून केलेला प्रकार ह्या गटामध्ये वाक्यांचा आपण टाइप्स बघतो. तर त्यामध्ये पहिला बघा, केवल वाक्य. बघा, सोपं आहे ना, केवल म्हणजे केवळ, ऑनली, सोपं वाटते ना, म्हणजे बघा शब्दावरूनच आपल्याला कळते केवल वाक्य. तर ज्या वाक्यामध्ये केवळ एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्याला केवल वाक्य असे म्हणतात. म्हणजे जिथे एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतो, तिथे कशानेही जोडलेला नसतात, सरळ सरळ वाक्य असतो, एकच उद्देश आणि विधेय हे आपण मला वाटते मराठीच्या तासिकेमध्ये श्री लोकेश कटरे सर यांनी तुम्हाला डिटेलमध्ये घेतलेले आहेत. तर पुन्हा एकदा उद्देश विधेय बघण्यासाठी तुम्ही यूट्यूबवरचे चॅनल्स बघू शकता. तरी पण आपण बघूया, ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश आणि विधेय असतो त्याला केवळ वाक्य असे म्हणतात. बघा, उदाहरणार्थ, मी शाळेत जातो. बघा, यामध्ये सरळ सरळ आहे, एकच उद्देश आहे म्हणजेच कर्ता एकच आहे आणि क्रियापद एकच आहे, बरोबर आहे ना. मी शाळेत जातो, मी शाळेत जातो. ही माझी पुस्तक आहे, एकच आहेत की नाही. तर क्रियापद एकच आहे, कर्ताही एकच आहे, उद्देश आणि विधेय एकच आहे, म्हणून ही माझी पुस्तक आहे, मी शाळेत जातो, हे केवळ वाक्य आहेत. आता आपण दुसरा प्रकार बघूया, मिश्र वाक्य. बघा विद्यार्थी मित्रांनो, मिश्र म्हणजेच जेव्हा आपण बघा, तुम्ही बघितलेलं असेल, मिश्र खते असतात. हवा हे एक वायूंचे मिश्रण आहे जेव्हा आपण म्हणतो ना, तर तिथे सगळ्या गोष्टी एकत्र मिक्स झालेल्या असतात, म्हणून मिश्र. तर वाक्यामध्ये काहीतरी मिक्स झालेला असेल ना, तर म्हणून बघा, आता मिश्र वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये एक वाक्य प्रधान म्हणजेच मेन असतो, हा मुख्य असतो, व एक वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अवयाने जोडलेला असतो. गौणत्व उभयान्वी अवयव माहित आहेत का तुम्हाला? शब्दांच्या जातीमध्ये बघायचा केवळ प्रयोगी अवयव, उभयान्वी अवयव आणि शब्दयोगी अवयव. तर उभयान्वी म्हणजेच उभय म्हणजे दोन, तर दोन अवयांना जोडण्यासाठी जेव्हा आपण वापर करतो त्याला म्हणतात अवयव. तर प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक असे दोन प्रकार असतात. तर त्यापैकी गौणत्व सूचक जे उभयान्वी अव्यय असतात शब्दांच्या जातीमध्ये, निश्चितच बघा तुम्ही अभ्यासा, तर त्यामध्ये उभयान्वी अवयव कोणता, गौणत्व सूचक याने जोडलेले जेव्हा एक वाक्य प्रधान असतो आणि एक वाक्य
तेवढा प्रधान नसतो, म्हणजे एक मुख्य असतो आणि एक गौण असतो, आणि त्या गौणत्व सूचक उभयाने अवयवाने जोडलेले असतात, त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. व्याख्या खूप मोठी वाटली, किचकट वाटली, पण जेव्हा तुम्ही उदाहरणे बघाल तर तेव्हा आयडिया आपली क्लिअर होऊन जाईल. तर मिश्र वाक्य, उदाहरणार्थ, जर आपण अभ्यास केला तर आपण पास होऊ. बघा, जर आपण अभ्यास केला तर आपण पास होऊ. बघा इथे जर तर आहे, तर तो कोणता वाक्य आपला संकेतार्थ येतो, पण इथे काय झालेलं आहे, दोन वाक्य आहेत. बघा, एक वाक्य प्रधान आहे, जर आपण अभ्यास केले तर आपण पास होऊ, म्हणजे दोन वाक्य आहेत, आणि ते गौणत्व सूचक उभयान्वयी अवयवाने म्हणजे जरने किंवा तरने जोडलेले आहेत, म्हणून हे मिश्र वाक्य आहे. हे काय आहे, मिश्र वाक्य आहे. एक हात थोडंसं हीन असेल तर दुसऱ्या हाताने अधिक भार घ्यावा. म्हणजे बघा इथे दोन वाक्य आहेत, एक हात थोडंसं हीन आहे आणि दुसरा हात दुसऱ्या हाताने अधिक भार घ्यावा. हे दोन वाक्य आहेत. दोन्ही वाक्य कशाने जोडलेले आहेत, तर नावाच्या उभयान्वयी अवयवाने जोडलेले आहेत. बघा इथे आहेत की नाही. पहिला वाक्य काय, एक हात थोडंसं हीन असेल, दुसरा वाक्य आहे दुसऱ्या हाताने अधिक भार घ्यावा. हे दोन वाक्य आहेत आणि दोन्ही वाक्य तर या उभयान्वयी अवयवाने जोडलेले आहेत, म्हणून हा मिश्र वाक्य आहे. हा काय आहे, मिश्र वाक्य आहे. ठीक आहे. तर पहिला प्रकार आपण पाहिला केवल वाक्य, दुसरा पाहिला मिश्र वाक्य. आता या तिसरा पाहूया आपण, संयुक्त वाक्य. काय आहे, संयुक्त. संयुक्त वाक्य म्हणजे काय, तर दोन केवल वाक्य. बघा, दोन केवल वाक्य इथे सरळ सरळ म्हटलेलं आहे. केवल वाक्य म्हणजे काय, ज्यामध्ये एखादा विधान असेल, एक उद्देश आणि एकच विधेय असेल, अशा प्रकारचं वाक्य म्हणजे केवल वाक्य. आणि ज्या केवल वाक्य म्हणजे दोन असतील, ते कसे, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाने जोडलेले असते. आताच पहिला आपण गौणत्व सूचक आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयव कोणते, तर त्यामध्ये प्रधानत्वकनं जे जोडलेले असतील दोन केवल वाक्य, एक, आणि मग जेव्हा तो एक जोड वाक्य तयार होते, तो एक काय होते, जोड वाक्य तयार होते, त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. म्हणजे बघा, संयुक्त वाक्य ओळखण्यासाठी काय काय लक्षात ठेवावं लागेल, दोन केवल वाक्य असतात, ते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाने जोडलेले असतात, एक जोडवाक्य तयार होतो तेव्हा त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. तर जेव्हा संयुक्त वाक्य जेव्हा मी लक्षात ठेवतो, तर त्यावेळेला मला केवल वाक्य माहीत असायला पाहिजे. मग केवल वाक्य म्हणजे आताच आपण पाहिलं की जिथे एक उद्देश आणि एकच विधेय असतो, सिंपल सेंटेन्स असतो, तो असतो की नाही, तर तो केवल वाक्य. आणि जेव्हा दोन एकत्र येतात आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाने जोडलेले असतात आणि व यांच्याने जेव्हा किंवा यांच्याने जोडलेले जेव्हा असतात, तेव्हा ते एक जोडवाक्य तयार होते, त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ बघूया, घरी जा आणि तयार होऊन ये. इथे दोन वाक्य कोणते आहेत सांगा. पहिला आहे घरी जा आणि दुसरा आहे तयार होऊन ये. घरी जा, तयार होऊन ये, हे दोन केवळ वाक्य आहेत आणि दोघेही कोणत्या अवयवाने जोडलेली आहेत, उभयान्वयी. कोणता, तोही प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयव. कोणता आहे, आणि. ह्या आणीने ते जोडलेले आहेत आणि त्यांचा एक जोड वाक्य तयार झाला, आणि अशा जोड वाक्याला आपण काय म्हणतो, संयुक्त वाक्य म्हणतो. म्हणजे तुम्हाला हे ओळखण्यासाठी, संयुक्त वाक्य ओळखण्यासाठी केवल वाक्याची माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे. घरी जा आणि तयार होऊन ये. दीपक सकाळी उठतो व लवकर आंघोळ करतो. बघा, दोन वाक्य. फर्स्ट सेंटेन्स इज दीपक सकाळी उठतो. कोणता आहे, दीपक सकाळी उठतो. आणि दुसरा वाक्य लवकर आंघोळ करतो. दोन्ही वाक्य एकत्र आले. आपण कशाने जोडलं त्यांना, व. कशाने जोडलेला आहे, व ने जोडलेला आहे, आणि मग त्यांचा झाला हा संयुक्त वाक्य. दीपक सकाळी उठतो व लवकर आंघोळ करतो. इथे एक जोडवाक्य आहे आणि यालाच आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्यांचे सगळे प्रकार अभ्यासलेले आहेत की नाही. चला, आता आपण थोडंसं त्यांचा प्रश्नांचा सराव बघून घेऊ. ठीक आहे.
प्रश्नांचा सराव आवश्यक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. अजून पुन्हा तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सूचना दिलेल्या असतील की जेव्हा आपण गोल करतो उत्तरांमध्ये 1 2 3 4, तर बघा इथे तुम्हाला 4 गोल दिसत आहेत शेवटी हे. तर तिथे 1 क्रमांकाच्या वर्तुळाला त्यांनी पूर्ण रंगवलेलं आहे आणि असेच तुम्हाला ब्लॅक पेननं रंगवायचे आहेत आणि पूर्ण रंगवायचं आहे. जर तुम्हाला थोडा जरी तो मोकळा असेल, खोडाखाड झालेली असेल, 2 किंवा 3 गोल तुम्ही रंगवलेले असेल, ते सगळे उत्तरं चूक मानण्यात येतील आणि आपले मार्क हे कपात बाद होते. म्हणून थोडं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर इथे बघा पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 4 पर्याय दिलेले आहेत. प्रश्न असा आहे, प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे अथक परिश्रम करून राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करावे. केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे का उद्गारार्थी वाक्य आहे? कोणतं असेल? आता इथे पहिल्याला गोल केलेला आहे, तरी पण आपण बघून घेऊ स्पष्टीकरण. वरील वाक्य हे केवळ वाक्य आहे, कारण या वाक्यावरून काळाचा बोध होतो. उद्देश व विधेय असणारे वाक्य व स्वार्थ अर्थ निघतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे. बघा इथे आणि आहे का? आहे का? जर तर कुठे दिसतो का? काही नाही. प्रत्येकाने प्रामाणिकपणे अथक परिश्रम करून राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल करावे, हा आहे केवळ वाक्य, आहे की नाही? अजून हा वाक्याचा कोणता प्रकार होऊ शकतो? विद्यार्थी होऊ शकतो. हा जर इथे प्रकार जर पर्याय दिला असता विद्यार्थी होऊ शकतो, कारण की इथे तुम्हाला एक उपदेश केलेला आहे. प्रत्येक नागरिकाने अथक परिश्रम करून राष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल करावे. इथे कर्तव्य सुद्धा दिलेले आहे की नाही? त्यामुळे पण इथे तो पर्यायच नाही आहे, म्हणून हा केवळ वाक्य आहे. बघा दुसरा प्रश्न, पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणती? उत्तराचे 2 पर्याय नोंदवा. तुम्हाला माहित आहे ना विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीपासून आपल्या स्कॉलरशिपमध्ये, मागच्या वर्षीपासून आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे प्रश्न येतात त्यामध्ये काही पर्यायांची अचूक 2 उत्तरे आहेत. 2 उत्तरे आहेत, तिथे तुम्हाला 2 गोल करावे लागतात. तर तोच प्रकार हा आहे. बघा इथे पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणती? मिश्र, आपली नावडती भाजी केली म्हणून राजूने ती खाल्ली नाही. पंडित जितेंद्र अभिषेकींच्या सुरेल गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ही सुद्धा वाक्यांचे प्रकार आहेत. हा जरी आपल्याला असा कवितेसारखा वाटत असेल, पण हे वाक्यामध्ये येतात. ठीक आहे. जीवनसत्वे मिळावीत म्हणून भाज्या खाव्यात. बघा आता मिश्र वाक्ये कोणती आहेत? स्पष्टीकरण असं आहे, पर्याय क्रमांक 1 मधील वाक्य हे संयुक्त वाक्य आहे. काय आहे? संयुक्त वाक्य आहे. का आहे तुम्हाला माहित आहे? कारण संयुक्त वाक्य असं आहे की तिथे म्हणून आपली नावडती भाजी केली हा एक वाक्य आहे, राजूने ती भाजी खाल्ली नाही दोन वाक्य आहेत आणि म्हणून ह्याने जोडलेले आहेत की नाही, म्हणून तो संयुक्त वाक्य आहे. पण आपल्याला प्रश्न आहे की मिश्र वाक्य ओळखा. तर यामध्ये पर्याय क्रमांक जो 3 आहे, पर्याय क्रमांक 2 हा केवळ वाक्य आहे. बघा, पंडित जितेंद्र अभिषेकींच्या सुरेल गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सरळ सरळ केवळ वाक्य आहे. त्यांच्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आता इथे बघा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तर जया तया हे मिश्र वाक्य आहे. हे काय आहे? मिश्र वाक्य आहे. त्यानंतर आणि चौथ्यामध्ये मिश्र वाक्य आहे, जीवनसत्वे मिळावीत म्हणून भाज्या खाव्यात. तर इथे उद्देशबोधक आहे आणि इथे जयातया हे 2 शब्द, या 2 शब्दांमुळे हे मिश्र वाक्य. तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे ह्या प्रश्नाचे अचूक उत्तरे आहेत. आता बघा, सूर्य अस्ताला गेला या वाक्याचा प्रकार ओळखून त्याच प्रकाराचे वाक्य पर्यायातून निवडा. सूर्य अस्ताला गेला, संपला वाक्य. आईला उलट बोलण्याची वैभवला बोचणी लागली. अचानक वीज गेली म्हणून माझा अभ्यास राहिला. वाचाल तर वाचाल, विजेचा प्रचंड लोळ आला आणि समोरचा वृक्ष कोसळला. बघा, आणि पुवारचा वाक्य काय? सूर्य अस्ताला गेला. तुम्हाला कल्पना आलीच असेल, सोपं आहे. बघा, स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. सूर्य अस्ताला गेला, केवळ वाक्य, बस काहीच नाही. इथे सूर्य अस्ताला गेला.
केवळ वाक्य आहे. आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा केवळ वाक्य आहे. कारण काळ, उद्देश, विधेय, स्वार्थ निघतो इथे. आईला उलट बोलण्याची वैभवला बोचणी लागली, केवळ वाक्य आहे. बघा इथे दुसऱ्यामध्ये बघा, अचानक वीज गेली म्हणून माझा अभ्यास राहिला. 2 वाक्य आहेत. अचानक वीज गेली, माझा अभ्यास राहिला आणि म्हणून न जोडलेला आहे म्हणून हा संयुक्त वाक्य आहे. वाचाल तर वाचाल, इथे तर आहे, अट आहे, मिश्र वाक्य झाला. विजेचा प्रचंड लोड आला, 1 वाक्य. आणि समोरचा वृक्ष कोसळला, 2 वाक्य. आणि इथे आणि न जोडलेला आहे म्हणून हा संयुक्त वाक्य आहे. तर दुसरा आणि चौथा हे संयुक्त वाक्य आहे. तिसरा हा मिश्र वाक्य आहे. आणि जो पहिला आहे तो केवळ वाक्य आहे. आणि आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे, सूर्य अस्ताला गेला, हा केवळ वाक्य आहे. म्हणून सेम त्याच्यासारखा असणारा स्पष्टीकरण जो आपण केलेला आहे त्यानुसार पर्याय क्रमांक 1 हा उत्तर बरोबर आहे. आता आपण सरावासाठी थोडे प्रश्न बघून घेऊया. पुढील प्रत्येक वाक्याचा प्रकार कोणता ते ओळखून योग्य पर्याय तुम्हाला रंगवायचा आहे, गोल करायचा आहे. मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही. बघा, मोनू आजारी पडला म्हणून तो शाळेत गेला नाही. कोणता वाक्य आहे हा? मिश्र आहे, केवळ आहे, संयुक्त आहे की आज्ञार्थी आहे? तर हा आहे संयुक्त वाक्य. काय आहे? बघा मी स्टार केलेला आहे इथे तुमच्या लक्षात येण्यासाठी. काय आहे? हा संयुक्त वाक्य आहे. का आहे? कारण मोनू आजारी पडला, बरोबर आहे, म्हणून तो शाळेत गेला नाही. म्हणजे 2 वाक्य जोडलेले आहेत म्हणून ते संयुक्त वाक्य आहे. 2 केवळ वाक्य, मोनू आजारी पडला, तो शाळेत गेला नाही. आणि संयुक्त वाक्यासाठी अट अशी आहे की 2 केवळ वाक्य आणि ते प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयने, इथे म्हणून नावाचा जो उभयान्वी अवयन आहे त्याच्यानं जोडलेला आहे म्हणून हा संयुक्त वाक्य आहे. मला स्वर्ण पदक मिळावे म्हणून मी अधिक सराव करतोय. मिश्र वाक्य. मला स्वर्ण पदक मिळावे म्हणून, म्हणजे बघा इथे जर सारखा आहे की नाही. तुला स्वर्ण पदक मिळवायचे असेल तर तुला अभ्यास करावा लागेल, म्हणजेच म्हणून हा मिश्र वाक्य आहे. मी उत्तीर्ण झालो की पेढे वाटेन, हा सुद्धा मिश्र वाक्य आहे की नाही. इथे हा बघा, मी उत्तीर्ण झालो की पेढे वाटेन, यामध्ये गौणत्व सूचक उभयान्वय अवयाने जोडलेले असतात आणि एक प्रधान वाक्य असतो. तर हा मिश्र वाक्य. आता आपण इथे आलो होतो. कार्यक्रमाची सर्व तयारी झाली पण पाहुणे आलेच नाहीत, हा कोणता वाक्य आहे? तर हा आहे संयुक्त वाक्य. तयारी झाली, पाहुणे आले नाही, 2 वाक्य आहेत. पुन्हा ते पण ने जोडलेले आहेत. देव जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, संयुक्त वाक्य आहे. अथवा म्हणजेच किंवा. इथे 2 वाक्य झाले, देह जावो आणि राहो, आणि संयुक्त अथवाने जोडलेले आहेत. मी बऱ्याच ठिकाणाहून मार्गदर्शन घेत परीक्षेची तयारी केली. बघा, मी बऱ्याच ठिकाणाहून मार्गदर्शन घेत परीक्षेची तयारी केली. लक्षात आलं असेल. केवळ वाक्य. हा काय आहे? केवळ वाक्य. इथे काहीच नाही आहे तुम्हाला, म्हणजे 2 वाक्य जोडलेले नाही आहेत. मी बऱ्याच ठिकाणाहून मार्गदर्शन घेत, जर असं असतात मी बऱ्याच ठिकाणाहून मार्गदर्शन घेतला आणि परीक्षेची तयारी केली, तर तो झाला असता संयुक्त वाक्य, बरोबर आहे का नाही. पण इथे सरळ मी बऱ्याच ठिकाणाहून मार्गदर्शन घेत परीक्षेची तयारी केली. त्यानंतर संघर्ष करीत राहिलात तर यश नक्कीच तुमच्याकडे चालत येईल. तर काय म्हणतो? संघर्ष करीत राहिलात तर यश तुमच्याकडे नक्कीच चालत येईल. मिश्र वाक्य. हा काय आहे? मिश्र वाक्य आहे. त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका. त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका. हाच पुन्हा मिश्र वाक्यच आहे. उमेशला पुण्याला जायचे आहे, सबब तो शाळेला येणार नाही. सबब म्हणजेच कारण सांगितलेला आहे. तर हा सुद्धा मिश्र वाक्य आहे की नाही. तर हे 3 वाक्य मिश्र वाक्याचे प्रकार आहेत. आता बघा, आपण बघूया, हा 2017 मध्ये म्हणजे 2 वर्षाच्या पूर्वी आलेला प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्षाच्या पूर्वी अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात.
उत्कृष्ट सचित्र पुस्तक आपल्या संग्रही ठेवले तर किमान भारतीय नाण्यांपुरते आपले ज्ञान वाढेल. या वाक्याचा प्रकार ओळखा. खूप लांबलचक वाक्य आहे. तुम्हाला असं जाणवत असेल की इथे 2 वाक्य कुठेतरी जोडलेले आहेत. मग ते प्रधानत्व सूचक आहेत की गौणत्व सूचकाने जोडलेले आहेत ते बघूया. उत्कृष्ट सचित्र पुस्तक आपल्या संग्रही ठेवले हा एक वाक्य. किमान भारतीय नाण्यांपुरते आपले ज्ञान वाढेल 2 वाक्य. तर जेव्हा जर तर असेल तर तेव्हा आपण काय म्हणतो बघा, त्याला आपण काय म्हणतो, तिथे मिश्र वाक्य तयार होतो की नाही. मग असेच तुम्हाला सांगितलं होतं की तिथे मिश्र वाक्य हा असतो. 2 वाक्य असतात आणि गौणत्व सूचक उभयान्वी अवयाने जोडलेला आहे. हा जो तर असतो ना हा गौणत्व सूचक आहे. आणि जर आणि किंवा व तर हे संयुक्तवाले असतात. ठीक आहे. तर हा 2017 मध्ये आलेला प्रश्न आहे. मग आता 2018 मध्ये बघा त्याच्यानंतर सुद्धा आलेला एक प्रश्न. पुढील प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढीलपैकी मिश्र वाक्य, इथे मिश्र वाक्य निवडायचं आहे. तर कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा तुमच्या लक्षात येत असेल मिश्र वाक्यांवर परीक्षेने जास्त फोकस केलेला आहे. तर तिथेच आपल्याला थोडासा गडबड दिसतो. म्हणून तुम्हाला तयारी करताना केवल वाक्य आणि संयुक्त वाक्य याच्या तुलनेत मिश्र वाक्य काय आहे त्याच्याकडे जास्त फोकस करावा लागेल. तर मिश्र वाक्य बघा 4 वाक्य आहेत. तो इतका जेवला की त्याच्या पोटात दुखू लागले. स्पर्धेत सहभागी झालो म्हणून मला बक्षीस मिळाले. मी चित्र रंगवले म्हणून ते सुंदर दिसू लागले. तू जंगलात गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी बघायला मिळतील. बघा याच्यातला मिश्र वाक्य कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. तो जेवला की त्याच्या पोटात दुखू लागले हा संयुक्त वाक्य आहे. स्पर्धेत सहभागी झाले म्हणून बक्षीस मिळाले. मी चित्र रंगवले म्हणून ते सुंदर दिसते तर हे प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयव होते. आणि तू जंगलात गेलास म्हणजे तुला अनेक पक्षी पाहायला मिळतील हा मिश्र वाक्याचा चौथा पर्याय हा मिश्र वाक्य आहे. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या तासिकेमध्ये वाक्यांचे सगळे प्रकार बघितलेले आहेत की नाही. तर कोणते प्रकार बघितले एकदा आपण थोडं बोलता पटकन तुम्हाला मी सांगतो. विधानार्थी वाक्य जे वाक्यांच्या अर्थाच्या अनुरोधाने पाहिलं तर विधानार्थी वाक्य. ठीक आहे. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य ज्यामध्ये प्रश्न असेल, उद्गारार्थी वाक्य ज्यामध्ये उद्गार, भावना, इमोशन्स, फिलिंग्स असतात, उद्गारवाचक चिन्ह असतो. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह असतो. आणि शेवटी आपण एक प्रश्न घेऊयात. त्यानंतर होकारार्थी वाक्य असतो आणि नकारार्थी वाक्य. तर जिथे नकार दिलेला असतो, नाही, नये अशा प्रकारचे जे शब्द असतात त्यांना नकारार्थी, त्या वाक्यामध्ये ते निगेटिव्ह मिनिंग आपल्यासमोर प्रेझेंट करत असतात. त्यानंतर क्रियापदाच्या स्वरूपावरून स्वार्थी वाक्य पाहिलं आपण, आज्ञार्थी पाहिलं, विद्यार्थी पाहिलं आणि संकेतार्थी पाहिला. आणि ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले जातात असे हे एका वाक्यामध्ये किती विधान आणि आहेत त्यानुसार केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य आपण पाहिलेला आहे. आता एक प्रश्न सोपा तुमच्यासाठी आपण, राहुल अतिशय धाडसी आहे या वाक्याचा अर्थ न बदलता वाक्याचा पर्याय निवडा. नकारार्थी वाक्याचा पर्याय निवडा. आता मला सांगा, राहुल अतिशय धाडसी आहे हा वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे? तर निश्चितच हा वाक्य होकारार्थी आहे. धाडसी आहे, होकारार्थी वाक्य आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे की नाही. आता आपण बघूया निगेटिव्ह कसा होतो. अर्थ बदलायचा नाही, तुम्हाला हे सांगायचं आहे की राहुल धाडसी आहे. ठीक आहे. आता बघा 4 पर्याय. राहुल अतिशय धाडसी नाही, राहुल भित्रा आहे, राहुल खूप भित्रा नाही आणि राहुल जराही भित्रा नाही. तर नकारार्थी वाक्य बदलायचं आहे, नकारार्थी वाक्य सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला आणि दुसरा वाक्य, हा जो तिसरा वाक्य आहे, सेकंड नंबर, 2 नंबर हा तर होऊच शकत नाही, कारण की तिथे काय झालेलं आहे ना. तर आहे हा नकारार्थी होऊच शकत नाही. आता आपल्याकडे 3 पर्याय आहेत, पहिला, तिसरा आणि
चौथा बघा, पहिला 1, 3 आणि 4 इथे नाही नाही नाही, म्हणजे निश्चितच आपला ह्या तिघांमध्ये कोणता तरी एक उत्तर असेल. आता कोणता असेल ते बघूया आपण. सर्वात अगोदर वरचा हा रेड मधला जो सेंटेन्स आहे लाल रंगातला, तो तुम्हाला वाचताना आपल्या डोक्यामध्ये आयडिया आणावा लागेल की राहुल कसा आहे. अतिशय धाडसी आहे. बरं, राहुल अतिशय धाडसी आहे. बघा, बहुत डेरिंगबाज लड़का है. राहुल खूप धाडसी आहे, अतिशय धाडसी आहे. आता पहिला बघा, राहुल अतिशय धाडसी नाही. राहुल अतिशय धाडसी आहे, राहुल अतिशय धाडसी नाही, पूर्ण अर्थ बदलला की नाही. बघा, आता मी म्हणतो राहुल अतिशय धाडसी आहे आणि पहिला वाक्य म्हणते राहुल अतिशय धाडसी नाही, म्हणजे हा येणारच नाही ना, अर्थ पूर्ण बदलला आहे, पूर्ण अर्थात चेंज झाला. तिसरा वाक्य, दुसरा तर नाहीच, कारण की तिथे आहे आहे आणि आहे हा नकारार्थी वाक्य होऊ शकत नाही. तिसरा, राहुल खूप भित्रा नाही. बघा, जेव्हा मी राहुल खूप भित्रा नाही म्हणतो म्हणजे कुठंतरी थोडा भित्रा आहे. हा, खूप भित्रा नाही म्हणजे थोडा तर आहेच ना. पण वाक्य काय म्हणते, राहुल अतिशय धाडसी आहे. म्हणजेच चौथा काय म्हणते बघा, राहुल अजिबात जराही भित्रा नाही, म्हणजेच तो अतिशय धाडसी आहे. खूप भित्रा नाही म्हणजे थोडाफार धाडसी असेल, पण अतिशय धाडसी आहे म्हणजेच राहुल जराही भित्रा नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा आहे ना, तर अचूक उत्तर आहे. हे एवढी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायला लागेल. पर्याय क्रमांक 4 याला तुम्ही गोल कराल आणि तुम्हाला तुमचं अचूक उत्तर मिळेल. ठीक आहे. तर या प्रकारे आपण वाक्यांचे प्रकार सगळे बघितलेले आहेत. निश्चितच तुम्हाला यावर एखादा प्रश्न आला तर तुम्हाला फायदा होईल आणि स्कॉलरशिपमध्ये जरी नाही आला तरी पण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे वाक्यांचे प्रकार, त्यांना निगेटिव्ह कसं करायचं, ह्या गोष्टी तुम्हाला येतीलच. आणि जेव्हा आपण मराठी विषयाचा अभ्यास करतो तर त्यामध्ये तुम्हाला 9वी 10वी 8व्या वर्गात एखादा वाक्य दिलेला असतो, त्याला नकारात्मक वाक्य तयार करा. इंग्रजीमध्ये सुद्धा असतो, मेक इट निगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर आहे ना. आणि आपल्याला स्कॉलरशिपमध्ये इंग्रजी सुद्धा आहे. राहुल इज ब्रेव मीन्स जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा सांगावं लागेल राहुल इज नॉट अफ्रेड, तो घाबरत नाही. बरोबर आहे ना. ओके, तर या प्रकारे आपण वाक्यांचे प्रकार शिकलेलो आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. आपण ही व्हिडिओ पहा. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही तुमच्या सरांमार्फत क्लिअर करू शकता. इवन आम्हाला सुद्धा संपर्क साधू शकता तुम्ही. ओके, तर सगळ्यांना पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. थँक्यू. ओके, बाय.